नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे पुण्यात बारामती मतदारसंघाबाबत फडणवीसांची कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत असं फडणवीसांनी म्हटलं। म्हणून सुनेत्रा पवारांना बारामतीतून उमेदवारी दिली असंही फडणवीस म्हणाले। शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिला होता, मनात खटखट ठेवू नका, भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही अशाही सूचना फडणवीसांनी दिलेल्या आहेत। तर फडणवीस दादांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। अजित पवार आणि किंवा सुनेत्रा पवार निवडणूक लढणार नाही तोपर्यंत ही खरी लढाई आहे असं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे असं फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे सुनेत्रा पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, यावेळेस बारामती जिंकायची असं देखील फडणवीस म्हणाले। शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिला होता असंही फडणवीसांनी म्हटलंय। मनात खटखट ठेवू नका, भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही असा विश्वास फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलाय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, या बैठकीत काय इनसाइड स्टोरी आहे, काय सांगाल? वृषाली, जवळपास 1.5 तास अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती चाललेली होती। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभेमध्ये आतापर्यंत गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना जो आहे तो पाहायला मिळायचा। मात्र महायुतीमध्ये अजित पवार एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांची अडचण जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। कार्यकर्त्यांनी आतापर्यंत संघर्ष केलेला आहे, मात्र खालच्या स्तरावरती मन जुळवून घेणं कार्यकर्त्यांना अवघड जात आहे। अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती खरं तर कार्यकर्त्यांनी आजच्या बैठकीमध्ये मांडलेली होती। मात्र देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आश्वस्त केलेलं आहे की पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार जे आहेत ते सोबत आलेले आहेत। मनामध्ये कोणतीही खटखट ठेवू नका। आतापर्यंत जरी संघर्ष केलेला असला तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये बारामती लोकसभेतले जे भाजपचे पदाधिकारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही याची खात्री जी आहे ती मी देतो। मात्र आतापर्यंत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस 48 तासांचं सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र आलेले होते त्यावेळेस शरद पवारांनी शब्द दिलेला होता, मात्र त्यानंतर शरद पवारांनी आपला शब्द फिरवला। मात्र अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। सुनेत्रा पवारांना खासदार करण्यासाठी मनामध्ये कोणतीही खटखट न ठेवता महायुतीचं जोरदार पद्धतीने काम करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत देवेंद्र फडणवीसांनी बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।